श्रावण महिना सुरू झाला ना, बरेच जण आपापल्या घरी सत्यनारायणाची पूजा करतात आणि सत्यनारायणाची पूजा म्हटलं ना तर अगदी श्रद्धेने आणि सात्विकतेने बनवलेला हा प्रसादाचा शिरा आलाच. तर आज आपण ना हाच प्रसादाचा शिरा अगदी अचूक प्रमाणात आणि योग्य पद्धतीने कसा बनवायचा हे बघणार आहोत. तसंच व्हिडिओच्या शेवटी ना अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि अचूक प्रमाणात पंचामृत कसं बनवायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे. कारण ना पंचामृताशिवाय ना हा प्रसादाचा शिरा अपूर्णच असतो. तर अगदी मऊ रसरशीत तरीही मोकळा सुटसुटीत दाणेदार असा आपला हा प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी तसंच पंचामृत बनवण्यासाठी ना काही विशेष टिप्स व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया कसा करायचा हा मस्त असा मऊ रसरशीत प्रसादाचा शिरा. तर हा शिरा आहे ना नेहमी सव्वाच्या प्रमाणात बनवला जातो, त्यामुळे इथे मी सव्वा वाटीच्या प्रमाणात हा शिरा बनवणार आहे. तर त्यासाठी ना सर्वात अगोदर इथे मी हे सव्वा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यानंतर सव्वा वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे. तर इथे ना तुम्ही पूर्ण दुधाचा सुद्धा वापर करू शकता, पण पूर्ण दूध वापरलं ना तर रवा थोडासा चिकटसर होतो, त्यामुळे अर्ध दूध आणि अर्ध पाणी वापरायचं आहे. आता हे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे ना आपण गरम करायला ठेवणार आहोत. तर ते पातेलं मी एका दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर केलं आहे. तोपर्यंत आपण रवा भाजून घेऊया. तर त्यासाठी ना सुरुवातीला इथे मी 1 वाटी तूप घेतलेलं आहे. तर 1 वाटी तुपापैकी ना साधारण 1 चमचा तूप इथे मी कढाईत टाकून घेतलं आहे आणि यावर ना काही इथे आपण सुकामेवा परतून घेणार आहोत. तर इथे मी काजू बदाम आणि चारोळी घेतलेली आहे. आता ही काजू बदाम चारोळी मी काही सेकंदांसाठी ना हलकासा बदामी रंग येईपर्यंत परतून घेते. तर हे बघा साधारण 1 मिनिटासाठी मी हे परतून घेतलेलं आहे. आता यात ना मी मनुके टाकून घेतलेले आहे आणि मनुकेसुद्धा काही सेकंदांसाठी आपल्याला परतून घ्यायचे. मनुके ना अगदी सुरुवातीलाच टाकायचे नाही, कारण ते ना पटकन जळतात. तर हे बघा आता सगळं साहित्य व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. तर आता हे सगळं परतलेले ड्रायफ्रूट्स मी एका वाटीत काढून घेतलेले आहे आणि सुरुवातीचं जे आपलं तूप शिल्लक होतं ना 1 वाटी, तर ते राहिलेलं तूप मी आता या कढाईत टाकून घेते. तर इथे ना आपण ह्या शिऱ्यासाठी सव्वा वाटीचं तूप वापरणार आहोत, पण राहिलेलं जे पाव वाटी तूप आहे ना ते मी शेवटी टाकणार आहे. तर आता इथे मी सारख्याच वाटीने सव्वा वाटी रवा मोजून घेतलेला आहे. आता आपला प्रसादाचा जो शिरा आहे ना तो मस्त असा मऊ रसरशीत दाणेदार होण्यासाठी ना इथे आपल्याला मीडियम साईजचा रवा घ्यायचा आहे. तर रवा आहे ना इथे 3 साईजमध्ये येतो. एक लाडू रवा ज्यालाच की 0 नंबरचा रवा म्हणतात, त्यानंतर एकदम मोठा असा रवा येतो. तर हे दोघंही रवे आपल्याला वापरायचे नाही आहे. मध्यम जाडीचा जो रवा येतो ना तोच रवा आपला इथे वापरायचा आहे. खूप बारीक रवा वापरला ना तर मग जो शिरा आहे आपला प्रसादाचा तो थोडा चिवट होतो आणि मोठा जो रवा वापरला ना तो मग अगदी सुटसुटीत मोकळा असा हा शिरा होतो. त्यामुळे रवा मस्त असा आपला जो शिरा आहे ना प्रसादाचा तो मस्त रसरशीत व्हावा, मऊसूत व्हावा, यासाठी ना नेहमी मीडियम साईजचा रवा आपल्याला वापरायचा आहे. तर आता हा रवा आहे ना मी लो फ्लेमवर जवळपास एक 10 ते 12 मिनिटासाठी मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तर तुम्ही ते बघू शकत असाल. आता जे तूप आहे ना ते रव्यावर पूर्णपणे तरंगायला लागलेला आहे. रवासुद्धा मस्त असा फुलून आलेला आहे. तर जवळपास 70 ते 80% रवा इथे आपला भाजून झालेला आहे. रवा सुरुवातीलाच पूर्ण भाजून घ्यायचा नाही. तर अशा पद्धतीने 70 ते 80% रवा भाजला की यात ना आपण 1 केळी कट करून टाकणार आहोत. केळी अगदी आयत्या वेळेला अशा पद्धतीने साल काढून कट करून टाकायची आहे, म्हणजे ना ती केळी प्रसादात काळी पडत नाही आणि नंतर ना आपला शिरासुद्धा काळा पडत नाही. सुरुवातीलाच जर तुम्ही केळी सोलून ठेवली ना मग त्या जो शिरा आहे ना त्याला थोडीशी आंबटसर चव येऊ शकते. त्यामुळे अगदी आयत्या वेळेला अशा पद्धतीने केळी सोलून टाका आणि हे केळी ना आपल्याला चमच्याने व्यवस्थित मॅश करून घ्यायची आणि रव्यासोबत 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. तर रव्याला जे काही तूप सुटतं ना ते तूप परत एकदा ॲब्झॉर्ब होईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिटासाठी अशा पद्धतीने हे मिश्रण कोरडं होईपर्यंत परत एकदा आपल्याला रवा आणि केळी एकत्रित असा भाजून घ्यायचा आहे. केळीतला कच्चेपणा पूर्ण जाईपर्यंत साधारण 3 ते 4 मिनिट आपल्याला हे भाजायचं आहे. केळी जर कच्ची राहिली ना तर मग नंतर आपला जो शिरा आहे ना तो काळा पडू शकतो. तर हे बघा हे मिश्रण आता पूर्णपणे कोरडं झालेलं आहे, म्हणजेच आपला रवा आणि केळी व्यवस्थित अशी परतल्या गेलेली आहे. तर आता यात मी सुरुवातीला जे दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करायला ठेवलं होतं ना ते टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर रव्याच्या ज्या काही गाठी आहे ना त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहे.
तर हे बघा व्यवस्थित असं मी हे एकजीव करून घेतलं होतं आणि मिश्रण हलकंसं घट्टसर होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घेतलं होतं. तर आता यात आहे ना मी 1.25 वाटी साखर टाकलेली आहे. ज्या वाटीने आपण बाकीचं साहित्य मोजून घेतलं ना सारख्याच वाटीने इथे मी 1.25 वाटी साखर घेतली होती. साखर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हा शिरा व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे आणि आता यावर आहे ना झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला लो फ्लेमवर याला वाफ देऊन घ्यायची आहे. तर इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल एकदम मस्त असा रसरशीत आपला आता हा शिरा दिसतोय. तर ह्या शिऱ्याला ना थोडंसं असं रवाळ दाणेदार टेक्स्चर देण्यासाठी ना इथे आपण सुरुवातीला जे पाव वाटी तूप शिल्लक ठेवलं होतं ना ते तूप टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तळलेला सुकामेवा टाकायचा आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि सर्वात शेवटी इथे 3 ते 4 तुळशीपत्र टाकायचे आणि परत एकदा हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपला आहे ना हा श्रावण विशेष एकदम मस्त असा मऊ रसरशीत दाणेदार सात्विक प्रसादाचा शिरा बनवून तयार झालेला आहे. तर इथे ना मी 1.25 वाटीच्या प्रमाणात हा शिरा बनवलेला आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात म्हणजे 1.25 किलोचा शिरा बनवायचा असेल ना तर त्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. तर हा प्रसादाचा शिरा आहे ना इथे मी काढून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकत असाल एकदम मस्त दाणेदार झालेला आहे. तर आता आपण येणार प्रसादासोबत केले जाणारं पंचामृत करणार आहोत. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी 1 चमचा मध घेतलेला आहे. त्यानंतर मधाच्या दुप्पट म्हणजेच 2 चमचे इथे आपल्याला तूप घ्यायचं आहे. त्यानंतर तुपाच्या दुप्पट म्हणजेच इथे 4 चमचे आपल्याला साखर घ्यायची आहे. तर अगदी अचूक प्रमाणात येणे आपण हा पंचामृत करणार आहोत. त्यानंतर इथे आपण साखरेच्या दुप्पट म्हणजेच 8 चमचे दही घेणार आहोत. दही इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे. खूप जास्त आंबट किंवा खूप जास्त ठेवणीतलं दही वापरायचं नाही आहे. तर दही टाकल्यानंतर इथे आपण दह्याच्या दुप्पट म्हणजेच 16 चमचे दूध घेणार आहोत. सगळं साहित्य आपल्याला एकाच चमच्याने व्यवस्थित असं मोजून घ्यायचं आहे. तर हे बघा 16 चमचे इथे मी दूध मोजून घेते. तर अशा पद्धतीने सगळं साहित्य मोजून झालं की आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे साखर विरघळेपर्यंत. तर अशा पद्धतीने आपला हा श्रावण विशेष एकदम मस्त असा मऊ दाणेदार शिरा आणि त्याचसोबत अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि अचूक प्रमाणात बनवलेलं पंचामृत तयार झालेलं आहे. तर ह्या श्रावणात तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा मस्त असा सात्विक प्रसादाचा शिरा एकदा नक्की ट्राय करा. कसा झाला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.